हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडल्सची ओळख सायबरकडून निश्चित। सगळ्यात 34 अकाउंट्सवर 10 गुन्ह्यांची नोंद। पोलिसांकडून तब्बल 1600 हँडल्सची झाडाझडती। नागपूरच्या राड्यामागे बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय। सायबर सेलच्या कारवाईत बांगलादेशातून चालवल्या जाणाऱ्या एका फेसबुक प्रोफाईलची ओळख निश्चित। बांगलादेशी युजरच्या फेसबुकवरील धमकीनं तपासाची दिशा बदलणार का असा सवाल। नागपूर राड्यामागे बांगलादेशी कनेक्शनचे विधिमंडळात पडसाद। राड्यामागे बांगलादेशी कनेक्शन असेल तर गंभीर प्रकार। सरकारी गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर अंबादास दानवेंचा सवाल। महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ एनआयएची नागपूर राडा तपासात एंट्री। नागपूरच्या राड्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एनआयए शोध घेणार। नागपूर राड्याची मायनॉरिटीज डेमोक्रॅटिकचा संबंध असल्याचा पक्षाकडून इन्कार। औरंगजेब समर्थनाच्या घोषणा दिल्याचा आरोप पक्षाध्यक्षांनी फेटाळला। औरंगजेबानं अनेक चांगली कामं केल्याचाही दावा। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कबर हटाव आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याची पोलीस आणि सरकारला कल्पना होती का? गुप्तहेर खात्यानं सरकारला आधीच माहिती दिल्याची चर्चा। लक्षावधीचं नुकसान रोखता आलं असतं का असाही सवाल। दिशा सालियन सामूहिक बलात्कार करून हत्या। मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिकेत दावा। आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। औरंगजेब कबरीचं बुमरँग झाल्यामुळे दिशा सालियन प्रकरण बाहेर काढल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप। आईवडिलांच्या याचिकेमागे बोलविते वेगळेच, राऊत यांचा दावा। अधिवेशनाच्या कालावधीसंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार। अधिवेशन नियोजित वेळापत्रकानुसार की आधीच संपवायचं याचा आज निर्णय। बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडमधील चौदार तळे आंदोलनाचा आजचा 98वा वर्धापन दिन। देशभरातून शेकडो अनुयायांची चौदार तळ्यावर गर्दी। रायगड पोलिसांकडून मानवंदना। भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचीही उपस्थिती। महाराष्ट्र परिवहन विभागाची ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या बाईक शोरूमवर कारवाई। मुंबई आणि पुण्यातील एकूण 36 शोरूममधून 34 ओला स्कूटर्स जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।